यवतमाल जिले के किसान मौसम के साथ प्राकृतिक आपदा से परेशान हैं। जिले की प्रमुख फसलें कपास, तुअर, बालवम कीट के प्रकोप से बुरी तरह प्रभावित है। जहां किसानों को भारी नुकसान का अंदेशा है, वहीं कृषि विभाग अब तक इससे अनजान है। वहीं अब किसान स्वाभिमानी पार्टी ने किसानों की समस्याओं की अनदेखी का आरोप लगाया है। यवतमाल जिले की प्रमुख फसलें कपास और तुअर बालवम कीट के हमले से बुरी तरह प्रभावित है, जिससे किसानों को भारी नुकसान का डर सता रहा है। लेकिन अफसोस की बात यह है कि अभी तक कृषि विभाग और कृषि विज्ञान केंद्र का कोई भी अधिकारी किसानों के खेतों तक नहीं पहुंचा। किसान स्वाभिमानी दल के प्रवक्ता मनीष यादव ने इस पर नाराजगी जताते हुए जिला कृषि अधीक्षक प्रभारी पर किसानों की समस्याओं की अनदेखी का आरोप लगाया। किसान एक तरफ कीटों से लड़ रहे हैं, लेकिन सरकारी तंत्र से उन्हें कोई मदद नहीं मिल रही। किसानों की समस्या पर प्रशासन का यह उदासीन रवैया, इसका असर सीधे किसानों की आजीविका पर दिखाई देगा। चालू खरीप हंगामामध्ये जिल्ह्यातील प्रमुख पीक असलेल्या सोयाबीन, कापूस, तुरीवर सध्या हुमणी अळीच्या प्रादुर्भावाने थैमान घातलेलं आहे। उभं पीक या अळ्या फस्त करत असून होली स्ट्रेचिया सेरेंटा नावाची ही बहुभक्षिकी कीड असून याच्या प्रादुर्भावाच्या संदर्भाने कृषी विभाग असेल, कृषी विज्ञान केंद्र असेल, विद्यापीठ असतील, अद्यापर्यंत शेतकऱ्याच्या बांधावर जाऊन त्यांना उपाययोजना करण्याच्या संदर्भाने त्यांना मार्गदर्शन करणं अपेक्षित आहे। पण दुर्दैवाने आत्महत्याग्रस्त प्रणव जिल्ह्यामध्ये अद्यापर्यंत 11 महिन्यापासून जिल्हा कृषी अधीक्षकच या जिल्ह्यात नसल्याने कृषी विभागाचं काम प्रभावीपणे अंमलबजावणी करत नसल्याची बाब समोर येत आहे। शेतकऱ्यांना शेताच्या बांधावर मार्गदर्शन मिळणं अपेक्षित आहे। आर्थिक विवेचनेत असलेल्या शेतकऱ्यांना या वर्षीच्या खरीप हंगामातही पीक हुलकावणी देणार का अशी स्थिती सध्या निर्माण झालेली आहे। त्यामुळे शेतकऱ्यांना या रोगकिडीच्या बाबतीत तात्काळ उपाययोजना देण्यात यावा। खरं तर या रोगकिडीच्या बाबतीत जूनच्या पहिल्या आठवड्यामध्येच या उपाययोजना करणं अपेक्षित होतं, कारण कडुनिंब असेल, बोर असेल, बाभूळ असेल याच्यावर या चक्रीभुंग्याचा प्रादुर्भाव येतो। त्याच वेळेस त्या झाडाखाली फेरोमन ट्रॅप असेल, लाईट ट्रॅप असेल लावून जर आपण उपाययोजना केल्या असत्या तर कदाचित आज शेतकरीचं झालेलं नुकसान टाळता आलं असतं। पण दुर्दैवानं एवढं सांगायसाठी सुद्धा शेतकऱ्यांना कृषी विभागाकडे वेळ नाही। टेरामायझिन सारखं आपल्या शेणखताच्या उकिरड्यावर टाकून ट्रीटमेंट केल्यानंतरच ते शेणखत शेतामध्ये टाकावं, या छोट्या मोठ्या उपाययोजनाच्या आधारावर हे झालेलं नुकसान टाळता आलं असतं। पण दुर्दैवाने कार्यपद्धतीने उदासीन असलेल्या कृषी विभागाच्या कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह निर्माण झालेला आहे आणि हे होणारं नुकसानाला 100% कृषी विभागाची यंत्रणा जबाबदार आहे। यासाठी शासनाने तात्काळ जिल्ह्याला कृषी अधीक्षक, कृषी अधिकारी देऊन शेतकऱ्याच्या बांधावर जाऊन त्यांना मार्गदर्शन करावं अशी मागणी मी स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या माध्यमातून करतो।